ने जो पाप किया है मेरे साथ संबंध रखेगी सब पापों को माफी, असे हे शब्द वापरतात छानपैकी. त्या मुलीने खूप विरोध केला. त्यावेळेस त्याने हीच धमकी दिली की तुला मारून टाकू आणि विहिरीत टाकून देऊ, आणि त्या मुलीवर बलात्कार केला. ती मुलगी आली, आपल्या मैत्रिणीला सांगू लागली, मैत्रीण हुशार, वेल एज्युकेटेड, त्याशिवाय तुला एक कॉन्फिडन्स होता कारण तिच्या सख्ख्या बहिणीचा नवरा मुंबईमध्ये DCP दर्जाचा पोलीस अधिकारी होता. तिने हुशारीने पळून जाण्याचे मार्ग शोधून ठेवले. तिला तिसऱ्या दिवशी बोलावणं आलं. ती गेली. गेल्यानंतर तिने नाटक केलं की मी वाटच पाहत होते, आणि त्याला इतकी दारू पाजली की त्याला काहीच करता आलं नाही. त्यानंतर त्या अंधाराचा फायदा घेऊन, कारण संपूर्ण त्यांची सिक्युरिटी शिथिल झाली होती, ही पोरगी ऑलरेडी सरेंडर झालेली आहे असं त्यांना वाटल्यामुळं, आणि त्याचा फायदा घेऊन दोघी पळत तडक मुंबईला आल्या आपल्या DCP पोलीस अधिकारी जावयात म्हणजे भाऊजीकडे. त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. ते असं म्हणत होते की मला वाटलं की माझे अनेक IPS अधिकारी गुजरातमधले बॅचमेट्स आहेत, काही सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत, सगळे ओळखीचे आहेत. ताबडतोब FIR दाखल होईल, पण FIR शेवटपर्यंत दाखल करता आला नाही, आणि म्हणून त्यांनी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली. या दोन्ही मुली तोंडांवर पट्ट्या बांधून त्यांनी सगळे स्टेटमेंट दिले. ते स्टेटमेंट मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. असे हे सारेच्या सारे बाबा आहेत. मित्रांनो, हे धर्माच्या नावावरचं शोषण केवळ भारतीय समाजात चालतं का? हे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा चालतं. हलाला नावाच्या प्रकरणाच्या आधारावर मुस्लिम धर्मामध्ये, मुस्लिम कायद्यानुसार नवऱ्याने 3दा तलाक म्हटलं की तिला तलाक मिळायचा. तो तलाक मिळाल्यानंतर समजा नवऱ्याची दारू उतरली आणि त्याच्या लक्षात आलं की आपलं बायकोवर प्रेम आहे, आपल्याला बायकोला सोडायचं नाही, तर त्याला पुन्हा आपल्या बायकोला स्वीकारता येत नाही जोपर्यंत तिचं दुसऱ्या कुणाशी लग्न होत नाही आणि तो तलाक देत नाही तोपर्यंत. ही जी मधली गॅप आहे, दुसऱ्या माणसाशी लग्न करणं आणि त्याने तलाक देऊन सोडणं, याला हलाला प्रक्रिया म्हटलं जातं. या हलालाचा मौलवी प्रचंड फायदा घ्यायचा. त्यांच्या मुलाखती आजही तुम्हाला YouTubeवर आज तक चॅनलच्या पाहायला मिळतील. त्यामध्ये ते म्हणतात, हम तो लोगों पर उपकार कर रहे हैं, लोगों को बचा रहे हैं. भाई, किसी के साथ में वो शादी करेगा तो जल्दी क्यों छोड़ेगा उस बीवी को? वो जब तक उसका मन नहीं भरेगा तब तक 3-4 महीने उसको वापर लेगा और बाद में छोड़ेगा. हम एक रात में केवल उसका भोग लेकर छोड़ देते हैं, हलाला पूरा कर लेते हैं. यानी वो पति को कितनी मदद मिलती है, क्योंकि एक ही बार केवल कुछ होता है, कई महीनों तक नहीं होता है, और जल्दी से उसकी बीवी उसको वापस मिल जाती है. उसके एवज में 4-5 लाख रुपए लेते हैं, तो क्या बिगड़ता है? क्या बिगड़ता है? इतके बेशरम आहे ते सगळे. या पद्धतीनं हलाला प्रकार चालतो. मी स्वतः इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे, आणि माझ्या वाचनामध्ये, आमच्या लिटरेचरमध्ये ख्रिश्चन साध्वी, ज्यांना नन्स म्हणतात, त्यांचा कसा लैंगिक छळ होत आलेला आहे, त्यांचं कसं शोषण होत आलेलं आहे, या संबंधीचं काही वाचन मला मिळालं, आणि त्याच्या आधारावर मी ते सगळं मटेरियल शोधून काढलं. 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकामध्ये याबद्दल प्रचंड लिहिलं गेलेलं आहे. काय घडायचं? हा जो व्हॅटिकन सिटीवाला पोप असतो, तो कॅथॉलिक पंथीय प्रमुख असतो. त्यांच्या परंपरेमध्ये पाद्र्यांना लग्न करता येत नाही, साध्वींना लग्न करता येत नाही. या साध्वी राहतात, नन्स राहतात, त्यांना कॉन्व्हेंट असं म्हणतात. या कॉन्व्हेंटच्या मध्यभागी एक भली मोठी विहीर असायची, ज्याच्या पाण्याचा कधीच वापर केला जात नसायचा, ती नेहमी बंद करून ठेवलेली असायची. आणि हे वर्णन तुम्हाला अतिशय विस्तारानं वाचायला मिळेल. खूप इंग्रजी लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे, फ्रेंच लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याचं इंग्रजी भाषांतर वाचायला मिळतं. सगळ्याच युरोपियन भाषांमध्ये हे वाचायला मिळतं, कारण फ्रान्समध्ये दीर्घकाळपर्यंत कॅथॉलिक पंथाचं प्रसारणच नव्हे, केवळ आग्रहाने कॅथॉलिक पकडून बसले होते फ्रान्स लोक. मित्रांनो, या पंथामध्ये या साध्वींचं शोषण केवळ त्या ठिकाणचे पाद्री नाही करायचे. गावातले जे श्रीमंत लोक असायचे, जे मोठ्या प्रमाणावर चर्चेसला देणग्या द्यायच्या, त्यांच्याकडे यांना पाठवलं जायचं. या काळात कुटुंब नियोजनाची साधनं नव्हती, आणि ज्यावेळेस त्या गरोदर राहत असत त्यावेळेस त्या मुलींना सरळ सरळ त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं जात असे. या पद्धतीचं लिटरेचर तुम्हाला वाचायला मिळतं. म्हणजे ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, त्याही ठिकाणी या पद्धतीच्या आधारावर शोषण होत आलेलं आहे.
आता तुम्हाला मी एक अफलातून बाबा सांगणार आहे. सुंदरदास महाराज आपल्या अमरावतीशी त्याचा जवळचा संबंध राहिलेला आहे. हा रामस्नेही पंथाचा बाबा राहिलेला आहे. अकोल्याच्या रामस्नेही पंथाच्या अनेक युवक तरुणींनी, खास करून तरुणांनी या बाबाला पळून लावण्याचा प्रयत्न केला, जमला नाही. अमरावतीच्या तरुणांपर्यंत या बातम्या गेल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला, त्याला पळून लावता आलं नाही आणि म्हणून अमरावतीचे तरुण माझ्यापर्यंत नागपूरमध्ये मला भेटायला आले. यवतमाळचे माझे एक डॉक्टर मित्र आहे, डॉक्टर मारू, तेही याच पंथाचे आहेत. ते त्यांना घेऊन आले होते माझ्याकडे. मी त्यांना म्हटलं, सुंदरदास महाराज नागपुरात येतोय असं तुम्हीच म्हणता आहात, तू अमुकाच्या घरी थांबणार आहे असंही तुम्ही माहिती मला दिली आहे. माझा 8 दिवसांचा दौरा आहे, तो दौरा करून आल्यानंतर मी त्या बाबाला एक्सपोज करतो. ती तरुण पोरं चिडली माझ्यावर. ती म्हणाली, तो आपको मजाक लगता है कि हम सब जवान लोग थे, उनको विरोध करने को गए, सबको भगा दिया, उनके पास में बंदूकें है, ये है वो है. म्हटलं, आप बिलकुल चिंता मत करो, मुझे जो करना है मैं करूँगा. आमची नागपूरची टीम घेऊन आम्ही या सुंदरदास बाबाला त्या सगळ्या तरुण पोरांसमोर एक्सपोज केला. हा सुंदरदास बाबा करायचा काय? हा जाहीरीचा सांगायचा, मैं धर्म सुरक्षा का काम करता हूं. भारतातल्या रामस्नेही पंथाची सगळ्यात मोठी गादी जी कलकत्त्याला असते त्याचा हा हेड. मुळामध्ये हा मिलिटरीमध्ये एक मोठा अधिकारी राहिलेला. ज्या काळात आम्ही त्याला एक्सपोज केला त्या काळामध्ये तो राजस्थानमध्ये त्याचा सख्खा भाऊ हा पोलीस DGP होता, पोलीस महासंचालक होता. तिकडे आवाज करू नका कोणी. आणि मित्रांनो, या अवस्थेमध्ये या सुंदरदास महाराजांच्या प्रवचन जे चालायचे त्यामध्ये तो सांगायचा की पुरुषों को मोक्ष प्राप्त करना है तो 9 मार्ग उपलब्ध है, स्त्रियों को मोक्ष प्राप्त करना है तो 10 मार्ग उपलब्ध है. पुरुषांपुढे तो कोणता मार्ग आहे ते सांगायचा नाही, 9 मार्ग समजावून सांगायचा, पण 10वा मार्ग सांगायचा नाही. स्त्रियांचे स्वतंत्र सत्संग व्हायचे, त्यामध्ये हे सांगितलं जायचं की 10वा मार्ग म्हणजे गुरुसोबत संभोग करणं आणि त्यातून मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो, तुमच्या नवऱ्याला मोक्ष प्राप्त होतो, तुमच्या बापाला मोक्ष प्राप्त होतो, भावाला मोक्ष प्राप्त होतो. फक्त बहिणींना, आईला आणि मुलींना मोक्ष प्राप्त होत नाही, कारण त्यांना स्वतंत्र मोक्ष प्राप्त करावा लागतो. असा हा बाबा. जेव्हा आम्ही या बाबाला एक्सपोज केला नागपूरमध्ये, त्यावेळेस ती सगळी तरुण मुलं मुली जी आले ती आम्हाला रिक्वेस्ट करायला लागले. मी, उमेश बाबू चौबे, हरीश देशमुख, आम्ही सगळी कंपनी होतो की सर तुम्ही या ठिकाणी काही करू नका, आमची फार बदनामी होईल. आमची अडचण अशी होती की एक सायकॅट्रिस्ट डॉक्टर आमच्या चळवळीमध्ये सातत्यानं जे मला मदत करायचे त्यांच्या काकांचं हे घर होतं. नाही म्हटलं तरी आमच्यावर एक दडपण होतं की जे सायकॅट्रिस्ट आपल्याला इतक्या वर्षापासून मदत करतायत, आपल्या चळवळीचा भाग आहे, त्यांच्या घरात हे सगळं प्रकरण आहे. म्हणून आम्ही त्यांची रिक्वेस्ट ऐकली. त्यांना म्हटलं ठीक आहे, त्यांना बाहेर काढा, आम्ही सांगू तेव्हा बाहेर काढा, मग आम्ही बाहेर काय करायचं ते करतो. त्यावेळेस नागपूरचे पोलीस कमिशनर मेंडोसा होते, त्यांना आम्ही भेटायला गेलो. त्यांना म्हटलं तुम्हाला आमची चांगली माहिती आहे की आम्ही कधी कोणाला मारहाण करत नाही, मॅन हँडलिंग करत नाही, आम्हाला फक्त या बाबाला गाढवावर बसवायचं आहे, त्याचे फोटो काढायचे आहे आणि ते वृत्तपत्रात प्रसिद्धीला द्यायचे आहे. तुमचे DCP रामस्नेही पंथाचे असल्यामुळं आम्हाला जरा शंका आहे की आम्हाला हे करायला मिळेल की नाही, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो. 10 मिनिटं फक्त आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही मॅन हँडलिंग करणार नाही, काही नाही. ते म्हणाले ठीक आहे, पण त्याला बिलकुल अंगाला हात लावायचं नाही. म्हणजे आम्ही हातपाया करून त्यांना विनंती करतो गाढवावर बसा, बसले नाही तर फक्त उचलून बसवतो, एवढंच करतो, बाकी काही करत नाही. आणि मित्रांनो, आमची एक चूक झाली की आम्ही त्या ठिकाणी पाहऱ्यावर कोणी पोरं ठेवली नाहीत. सगळेच्या सगळे आम्ही इकडे कमिशनरांना भेटायला आलो आणि या तरुण पोरांनी चलाखीने त्याला कारमध्ये बसवलं, दूर नेऊन सोडून दिलं. पण मला पुढे 6 महिने लिहिताना नाही आलं यावर, कारण ज्यावेळी या महाराजांची कृपा तिच्यावर होत असे त्यावेळी त्या मुलीची पालखी निघत असे आणि महाराजने अनुग्रह किया है म्हणून ती पालखी निघून तिचा सन्मान होत असे. म्हणजे महाराजांसोबत संभोग केला म्हणून तिचा सन्मान होत असे. पुरुषांना हा अर्थ माहीत नव्हता, बाकी पब्लिकला अर्थ माहीत नव्हता, फक्त त्या स्त्रियांना हा अर्थ माहीत होता. मी जर आता लोकमतच्या माझ्या रेग्युलर कॉलममध्ये लिहिलं असतं तर माझ्याकडे 100-1 तरी पोरींची नावं होती की ज्या मुले CA होत्या, मेडिकलमधल्या डॉक्टर होत्या, काही शिकत होत्या,
काही इंजिनियर होत्या आणि एवढ्या सगळ्या मुलींची नावं बदनाम झाली असते आणि म्हणून मित्रांनो मला ते लिहिता आलं नाही. हा एक प्रकार बाबांचा. आणखी दुसरा एक प्रकार मी तुम्हाला सांगतो आणि तो प्रकार म्हणजे नित्यानंद स्वामींचा. नित्यानंद स्वामी हा बंगलोरचा स्वामी. आज त्याचे जगभर आश्रम आहेत, त्याचं स्वतंत्र बेट आहे, स्वतंत्र देश आहे त्याचा. हा नित्यानंद स्वामी स्वतःला शंकराचा अवतार म्हणून घ्यायचा आणि हा शंकराचा अवतार प्रत्यक्षामध्ये सांगायचा की मोक्ष प्राप्त करायचा असेल स्त्रियांना तर त्यांचं पार्वती तत्व जागृत करावं लागतं आणि हे पार्वती तत्व जागृत करण्यासाठी बाबासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतात. त्याच्या आश्रमामध्ये एंट्री घेताना त्यांनी लिहून घेतलेलं असेल, ॲफिडेव्हिटवर लिहून घेतलेलं असेल की इथे ज्या काही प्रक्रिया चालतात त्या माझ्या नैतिक मूल्यांच्या विरुद्ध असू शकतात, पण त्याबद्दल मी हरकत घेणार नाही, त्याच्या विरुद्ध कधी पोलिसांमध्ये तक्रार करणार नाही. या पद्धतीनं हे सगळंच सगळं प्रकरण नित्यानंद स्वामीचं मला का सापडलं, का लक्षात आलं, कारण आपल्या मुंबईच्या हायकोर्ट जजची एक मुलगी, ती अमेरिकेची नागरिक झाली, अतिशय मोठी सायंटिस्ट आहे अमेरिकेमध्ये. या बाबाने पुढे जाऊन अनेक शंकर भगवानांचे अवतार जाहीर केले. त्या एका शिष्यासोबत तिचे संबंध आले. 3 वर्षापर्यंत त्याने तिचं शोषण केलं. जेव्हा ती अमेरिकेत पुन्हा आपल्या कामाकरता परत गेली त्यावेळेस तिच्या डोकं जागेवर आलं आणि मग तिने मुंबईमध्ये येऊन पोलीस कंप्लेंट दाखल केले. सरकारतर्फे या विषयातला तज्ज्ञ म्हणून माझी साक्ष झाली आणि म्हणून हे सगळेचे सगळे तपशील माझ्यापर्यंत येऊन पोचले. हा नित्यानंद स्वामी नावाचा बाबा या पद्धतीनं दीर्घकाळापासून या देशामध्ये हे शोषण सुरू आहे. मी तुम्हाला आश्रम सिरियल बद्दल सांगितलं, त्याच पद्धतीनं एका चिंगारी नावाच्या चित्रपटाबद्दल सांगतो आहे. यूट्यूबवर हा तुम्हाला पाहायला मिळेल. मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन यांचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी परंपरा भारतामध्ये मुलींच्या शोषणाची आहे त्याचं अतिशय